नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट वासुदेव पाटील लीगल रेमेडीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय, म्हणजे न्याय उशिरा देणे म्हणजेच अन्याय केल्यासारखा असतो. लीगल रेमेडीज हे चॅनल सुरू करण्यामागचा उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला मिळावे आणि कायद्याबद्दलच्या माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवावं हीच या चॅनलच्या माध्यमातून हे माझा हेतू आहे. चला तर आजचा विषय बघूया. चला, आजचा विषय अपार्टमेंट आणि सोसायटी यामधील फरक. बऱ्याचदा लोक राहत असलेल्या बिल्डिंगला आमची सोसायटी असा उल्लेख करतात, परंतु कायद्याने ती सोसायटी आहे की अपार्टमेंट आहे हे कुणाला माहीत नसते आणि लोक ते जाणून घेण्याचा पण प्रयत्न करत नसतात. कारण दोघांच्या म्हणजे लीगल एंटिटी वेगवेगळी असते. अपार्टमेंटला लागू असलेले कायदे वेगळे असतात, सोसायटीला लागू असलेले कायदे वेगळे आहेत. आता उद्दिष्ट म्हणजे सांगण्याचा एक महत्वाचा विषय म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये बहुतांश ज्या सोसायटी आहेत त्यात कन्व्हिन्स झालेलं दिसत नाही. कन्व्हिन्सचा अर्थ आता आपण इथे कन्व्हिन्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. कन्व्हिन्स म्हणजे एखाद्या जागे मधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तब्दील करणे किंवा ट्रान्सफर करणे. थोडक्यात खरेदी खत जे म्हणतो आपण ते त्याला खरेदी खत देखील म्हणू शकतो आपण. आता भारतामध्ये ड्युअल ओनरशिप असते. पाश्चिमात्य देशांमध्ये तसा प्रकार नसतो. ड्युअल ओनरशिप म्हणजे जमीन एकाची असते, त्यावर कन्स्ट्रक्शन करणारा बिल्डर दुसरा, त्यासाठी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट वगैरे केलेलं असतात. बहुतांश आपण बघतो पॉवर ऑफ अटर्नी वगैरे केलेलं, मूळ मालकाकडून पॉवर ऑफ अटर्नी वगैरे घेतलेली असते. तर ही जी म्हणजे ही जी व्यवस्था आहे ही आपल्या भारतामध्ये चालते. आता जमिनीच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांमध्ये गैरसमजुती आहे. फ्लॅट्स, अपार्टमेंट, परत सोसायटी. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणजे यामधलं अपार्टमेंट आणि सोसायटी यामधला नेमका फरक काय हा लोकांना माहीत नसतो. तर आज इथं आपण तो फरकच म्हणजे त्या दोन गोष्टींमधला नेमका फरक त्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून विलगीकरण कसं करता येईल किंवा प्रत्येकाला म्हणजे सोसायटीचे नियम कायदे आणि अपार्टमेंटचे नियम आणि कायदे यामध्ये वेगवेगळ्या फरक म्हणजे काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते आपण आज समजून घेऊया. सोसायटी असेल तर सोसायटीच्या नावाने जमीन आणि त्यावरील इमारतीचा मालकी हक्क म्हणजेच आपण मगाशी म्हटलं की कन्व्हिन्स करण्याची जबाबदारी ही प्रमोटरची असते. प्रमोटरची असते कारण तो बिल्डर असतो आणि त्याच्यावरच ती कायद्याने जबाबदारी टाकलेली असते. केवळ सोसायटी आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो आमची सोसायटी रजिस्टर झाली म्हटल्यावर सगळं झालं, तसं काही नसतं. सोसायटी रजिस्टर झाली म्हटले म्हणजे सगळे मालकी हक्क मिळत नाही. इथं आपण लक्षात घ्या की सोसायटी रजिस्टर झाली म्हणजे पूर्ण मालकी हक्क मिळत नसतात. अशा सोसायट्यांचे काम सभासदांच्या सोयीसाठी आपण म्हणजे सभासदांना ज्या सोयी सुविधा पुरवतो. एखादं क्लब कसं असतं त्या क्लबप्रमाणे एक प्रकार म्हणजे क्लबप्रमाणे चाललेलं काम असतं ते सोसायटी. तर मात्र याबाबत बिल्डर विरुद्ध बऱ्याच तक्रारी वाढल्यानंतर सरकारने कन्व्हिन्ससाठी बिल्डरची गरज. आता बऱ्याचशा गोष्टी कसं आहे, बिल्डर म्हणजे कुठल्या सगळेच बिल्डर तसे नसतात पण बरेचसे बिल्डर काय काहीतरी कारणास्तव म्हणजे कस्टमरांना थांबून ठेवणं किंवा त्यांचं सेलडीट लवकर न करून देणं अशा बरेचसे प्रकार आहेत. मग ह्या गोष्टी ज्या वेळेला सरकारच्या म्हणा किंवा न्यायव्यवस्थेच्या लक्षात आल्या, सरकारच्या लक्षात आल्या तर तिने प्रकार काढला. त्याला आपण काय म्हणतो म्हणजे ती कन्व्हिन्स करण्यासाठी बिल्डरची गरजच पडू नये म्हणून कायद्यामध्ये सहकार कायद्यामध्ये सोसायटी म्हटल्यावर सहकार कायद्यामध्ये दुरुस्त केली आणि त्याला डीम्ड कन्व्हिन्सची जी तरतूद त्यात आणली. मात्र डीम्ड कन्व्हिन्स ही तरतूद अपार्टमेंट असोसिएशनला लागू होत नाही. महत्वाचा फरक हाच आहे की डीम्ड कन्व्हिन्स ही अपार्टमेंट याला लागू होत नसते. जर अपार्टमेंट वगैरे किंवा इथं आपण म्हणू शकतो की
सोसायटी आणि अपार्टमेंटमधील सभासदांना मिळणारा हक्क, अधिकार, कर्तव्य यामध्ये काय मूलभूत फरक आहेत, तसेच दोघांना काय होणारे कायदे नियम देखील वेगवेगळे आहे याच्यात थोडक्यात माहिती आता आपण पुढे घेणार आहोत. आता अपार्टमेंट म्हटलं की शब्दातच त्याचा अर्थ आला. त्याला लागू होणारा कायदा म्हणजे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायदा 1970. यामध्ये अपार्टमेंट युनिट बदलाच्या कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहे. वरील कायदा जो आता मी मगाशी म्हणला अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970, या कायद्यामुळे कोणत्या जिल्ह्यांना लागू आहे याचं परिशिष्ट ह्या कायद्याच्या पाठीमागे जोडलेले आहे. तर माझे एक निवेदन आहे की तुम्ही ते परिशिष्ट देखील कायदा वाचत असताना ते परिशिष्ट देखील बघावे की कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना ह्या तरतुदी लागू आहेत किंवा नाही. अपार्टमेंट करण्यासाठी वरील कायद्यांच्या नियम कलम 2 अन्वये नमूद केलेल्या डीड ऑफ डिक्लेरेशन अपार्टमेंटमध्ये डीड ऑफ डिक्लेरेशनची नोंद करावी लागते. आणि असे डीड ऑफ डिक्लेरेशन अपार्टमेंट असोसिएशनच्या घटनाच म्हणतात. म्हणजे या डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये काय असते तर अपार्टमेंट कशी चालणार, कारभार कसा चालणार, सभासद म्हणजे त्यात म्हणजे निवड कशी होणार, अध्यक्षाची म्हणा किंवा चेअरमन सेक्रेटरी यांची निवड कशी होणार, एक प्रकारे ती घटना लिहिलेली असते. त्यामध्ये अपार्टमेंट ओनरचं म्हणजे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. आणि त्यात एक महत्वाची गोष्ट ही असते कुठली की अपार्टमेंटचा एरिया जेवढा असतो त्या एरियाच्या अनुषंगिक म्हणजे त्याला पर्सेंटेज वाईज त्यामध्ये सार्वजनिक काय म्हणतात त्याला आपण अविभाज्य हिश्श्याचं त्यामध्ये पर्सेंटेज नमूद असतं. तसंच अपार्टमेंटची जी सोसायटी म्हणजे अपार्टमेंट असोसिएशन कशी चालणार त्या बाबतीत बायलॉज देखील त्यामध्ये जोडलेले असतात. सभा घेणं, कामकाज कसे करणार, अपार्टमेंट असोसिएशन रोज कार्यकारी मंडळाच्या जबाबदाऱ्या काय, कर्तव्य काय यामध्ये नमूद असतात. आता नवीन कायदा दुरुस्तीप्रमाणे म्हणजे कायदा दुरुस्तीप्रमाणे डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये स्पेशल मीटिंग बोलून डीड ऑफ डिक्लेरेशन देखील दुरुस्त करता येत. अगोदर तसं करता येत नव्हतं, परंतु ह्या कायद्यात बाहेर पडून सोसायटी करण्याची असेल म्हणजे तुम्हाला अपार्टमेंटचं सोसायटीमध्ये कन्व्हर्जन जर करायचं असेल तर 100% सभासदांची मंजुरीची तरतूद अजून ह्या कायद्यामध्ये तशीच आहे. आता अपार्टमेंटचा मालकी हक्क काय, प्रत्येक अपार्टमेंट ट्रान्सफरेबल हेरिटेबल युनिट असते. म्हणजेच अपार्टमेंट मालकाचा त्यावर पूर्ण मालकी हक्क असतो. आणि असा मालकी हक्क आपण अपार्टमेंट डीड ऑफ अपार्टमेंट म्हणतो ना, त्या डीड ऑफ अपार्टमेंटद्वारे आपण तो म्हणजे ते मिळत असतो. त्याद्वारे प्रत्येक अपार्टमेंटचा जमीन आणि सामायिक जागांमधील अविभाज्य हिस्सा हा अपार्टमेंटच्या क्षेत्र मी मगाशी म्हटलं जेवढे त्या फ्लॅट धारकाचे फ्लॅटचे क्षेत्र आहे त्याप्रमाणे त्याला इतर म्हणजे अविभाज्य हिस्सा इतर अम्युनिटीज मध्ये किती पर्सेंटेज हिस्सा असतो तो त्यात नमूद असतो. तो त्या फ्लॅटच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. एक मात्र आहे की अपार्टमेंट असोसिएशनच्या नावे कोणतेही मालकी हक्क तब्दील होत नाही. यात राईट्स कायम बिल्डरचाच असतो. बिल्डर हा कायम त्यावर राईट्स ठेवूनच असतो. जर का अपार्टमेंट डीड ऑफ अपार्टमेंट बिल्डरने करण्यास टाळाटाळ केली तर जसं सोसायटीमध्ये डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे बिल्डरची आवश्यकता पडत नाही अशी तरतूद आहे, तसं अपार्टमेंटमध्ये नाही. अपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल कोर्टातनं डिग्री करूनच त्या दावा करूनच तो हक्क मिळवायचा असतो डीड ऑफ अपार्टमेंट वगैरे. आता परत आपण सोसायटीवर येऊया. सोसायटीमध्ये मालकी हक्क वगैरे कसा असतो. आता या उलट आता मी अपार्टमेंटचं सांगितलं, या उलट सोसायटीमध्ये कसं आहे बिल्डिंग आणि इमारतीचा मालकी हक्क सोसायटीकडे तब्दील होतात आणि सभासदांना
शेअर सर्टिफिकेट अलॉटमेंट लेटर दिलं जातं आणि कन्व्हेन्स झाला नसेल तर डीम्ड कन्व्हेन्सच्या तरतुदीचा वापर करता येतो. म्हणजे त्याचे काय म्हणतात त्याच्या नावावर जे ते बिल्डरने टाळाटाळ केलं मगाशी त्या डीम्ड कन्व्हेन्सचा पर्याय निवडून त्या तरतुदीचा वापर करून डीम्ड कन्व्हेन्स हे करता येते. यात महत्वाच्या फरकामुळे अपार्टमेंट रिडेव्हलपमेंट करताना 100% सभासदांची सहमती असणं गरजेचं आहे. तर या उलट जर एखादी जुनी सोसायटी असेल तिला जर रिडेव्हलप करायचं त्यातील फक्त 51% जरी शेअर होल्डरांनी किंवा 51% लोकांनी जरी ते प्रस्ताव आणला तरी तो आपोआप मांडला जातो किंवा 51% मंजुरी लागते. 51%. तसंच रिडेव्हलपमेंट बद्दल सरकारची नियमावली फक्त सोसायट्यांनाच लागू आहे, अपार्टमेंटला नाही. ही एक फार महत्वाची आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि कायद्यामध्ये कुठेतरी बदल होणे पण गरजेचं आहे. आता या दोघांमध्ये आपण बघूया मेंटेनन्स. अपार्टमेंटमध्ये मेंटेनन्स म्हणजे जो सामायिक खर्च इत्यादी जो अपार्टमेंटच्या क्षेत्रफळानुसार असतो. आता मगाशी जसं अपार्टमेंटमध्ये सामायिक क्षेत्र किंवा अविभाज्य हिस्सा जो असतो पर्सेंटेज ते क्षेत्रफळानुसार असतो, तसाच मेंटेनन्स देखील क्षेत्रफळानुसार असतं आणि त्या हिस्सेचे जे टक्केवारी आहे त्याच्यावर अवलंबून असतात. सबब असा आहे यात की ते सर्वांना समान नसतात. म्हणजे ज्याचं क्षेत्र कोणाचं 1 BHK तर 1 BHK मध्ये जेवढं क्षेत्र त्याचं असेल त्या पट्टीत किंवा त्या पर्सेंटेजमध्ये त्याचं ते अविभाज्य हिस्सा आणि त्या पर्सेंटेजमध्ये त्याचा मेंटेनन्स असतो. कुणाचं 4 BHK असेल तर 4 BHK प्रमाणे. याचा अर्थ असा होत नाही आहे की तो 4 BHK वाला 1 BHK वाल्यापेक्षा जास्त म्हणजे तिथल्या गोष्टी लाईट पाणी असं वापरतो. पण ही एक तरतूद अशी आहे अपार्टमेंट ऍक्टमध्ये की ते क्षेत्रफळानुसार त्यामध्ये नमूद आहे. म्हणजे डिक्लेरेशनच्या बायलॉजमध्येच ते अंतर्भूत असतात त्या गोष्टी. आम्ही सामायिक सोयी सुविधा वापरत नाही मग ते मेंटेनन्स आम्ही कशाला द्यायचा असं त्यात करता येत नाही. अपार्टमेंटमध्ये त्याप्रमाणे तसं काही नसतं. आता कसं आहे 100-200 फ्लॅट्स असलेले युनिट असलेले मोठ्या मोठ्या अपार्टमेंट असोसिएशन असतात. आपण बघतोच आता पुणे मुंबई या साईडमध्ये बरंच. आता यांचे सभासदांच्या आकारणीमध्ये वाद कायम निर्माण होत असतो. कसा की माझा रो बंगला आहे, मला लिफ्टने कधी वरती जायची गरजच पडत नाही तरी मला मेंटेनन्स द्यायला लागतो. म्हणजे हे जे काही डिस्प्यूट तयार होत असतात या अपार्टमेंटमध्ये होत असतात. पण त्यात उलट सोसायटीमध्ये त्या तशाप्रमाणे म्हणजे काही जास्त हे होत नाही. कारण सोसायटीमध्ये कसं क्षेत्रफळ किती असो मेंटेनन्स सर्वांना सारखा ही एक तरतूद सोसायटीमध्ये असते आणि ती म्हणजे मला आवडलेली एक तरतूद ही एवढी मला आवडलेली की मेंटेनन्स सगळ्यांना सारखा. मग तो वापरतोय नाही वापरत आहे क्षेत्रफळ त्याचे जास्त आहे कमी आहे याचा त्या गोष्टीमध्ये कुठेही अडचण निर्माण होत नाही. आता फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार आणि निवासी अनिवासी आता तुम्ही बघता अपार्टमेंटमध्ये कमर्शियल जर असलं तर ते मेंटेनन्स चार्जेस वेगळे, रेसिडेन्शियल असलं त्याला मेंटेनन्स चार्जेस वेगळे, अशा गोष्टी घडत होत्या. तर यामध्ये माहिती पण मी तुम्हाला एक संदर्भ देतो. ते एकदम फेमस केस झालेली होती व्हीनस सोसायटी विरुद्ध JY देवताने 2004 मधली 5 MLJ 197/2003 ची ही केस आहे. ह्या केसमध्ये या बाबतीत म्हणजे मेंटेनन्स सर्वांना सारखा या बाबतीत या केसमध्ये कोर्टाने फार एकदम व्यवस्थित नमूद केलेलं आहे आणि कोर्टाने फार म्हणजे की कुठल्या गोष्टी चुकीच्या आहे ह्या फार डिस्क्रिप्शन मध्ये कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आता ट्रान्सफर फीचा जो प्रकार आहे हा फक्त सोसायटीमध्येच असतो की यामध्ये ट्रान्सफर फी अपार्टमेंट मालकाला त्याचे अपार्टमेंट कोणाला विकण्याचा, बक्षीसपत्र करण्याचा, गाणवत ठेवण्याचा, हक्क सोड करण्याचा असा तब्दील करण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि त्या अपार्टमेंटच्या असोसिएशनची परवानगीची काही गरज पडत नाही त्याला. परंतु या उलट सोसायटीमध्ये वेगळाच असतो.
सोसायटीमध्ये ट्रान्सफर फीज द्यायची, परत ते सोसायटीकडनं परमिशन लेटर घ्यायचं, व सोसायटी एनओसी देणार, मग ती एनओसी जोडून मग ते तुमचं भाडेतत्व हस्तांतरण होतं. असे बरेच प्रकार आहेत. आता सोसायटीमध्ये त्यात फी पण कसं आहे, म्हणजे त्या व्यक्तीची अडचण बघून फी आकारली जाते, पण ऍक्च्युअल कायद्यामध्ये सोसायटीमध्ये जास्तीत जास्त 25,000 ट्रान्सफर फी तुम्ही आकारू शकता. त्यापेक्षा जास्त फीज घेता येत नाही. हे कशामध्ये आहे, हे माननीय कोर्टानं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह सोसायटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये सांगितलंय. डोनेशन वगैरेच्या नावाखाली म्हणजे बेसुमार ट्रान्सफर फी आकारली जाते. त्याबाबत कोर्टाने फार जबरदस्त हे केलेलं आहे, त्यावर जजमेंट दिलेलं आहे. आता पुढे फीस घेणे बेकायदेशीर आहे वगैरे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील अलंकार गृहरचना सोसायटी विरुद्ध अतुल महादेव भगत याचिका क्रमांक लिहून घ्या 4457/2014 यामध्ये पण माननीय हायकोर्टाने निकाल दिलेला आहे. आता नॉन ऑक्युपन्सी चार्जेस, परत अपार्टमेंट आणि सोसायटी मधले सगळ्यात महत्वाचा, अपार्टमेंटच्या मालकाने जागा भाड्याने दिली म्हणून त्याला असोसिएशनला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणजे नाव वापर म्हणजे मी वापरत नाही असा शुल्क देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तू वापर का नको वापर, महिन्याला तुझा मेंटेनन्स जो आहे तो द्यायलाच लागणार. बाळमती जागा आता कसं असते, बरेच आपण बघत असतो की जागा जर भाड्याने दिली तर मग ते भाडेकरू म्हटल्यावर त्यांच्याकडनं 200-400 रुपये एक्स्ट्राच घ्यायचे. ती तसली तरतूद अपार्टमेंट ऍक्टमध्ये नाही. आणि नुकताच असा निकाल पुणे दिले का सक्षम अधिकाऱ्यांनी सुद्धा दिलेला आहे. ती केस मला उपलब्ध झाली की मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार. सोसायटीमध्ये फ्लॅट सभासद स्वतः जागा वापरत नसेल, समजून घ्या, परत सांगतो, सोसायटीमध्ये फ्लॅट सभासद स्वतः जागा वापरत नसेल तर मेंटेनन्सच्या जास्तीत जास्त 10%, किती जास्तीत जास्त 10% म्हणजे मेंटेनन्स ठरलेला आहे समजा 100 रुपये तर 10% म्हणजे 10 रुपये नाव वापर शुल्क नॉन ऑक्युपन्सी एवढं आकारता येतात. या उपर ज्यादा मेंटेनन्स आकारता येत नाही. आणि याचा संदर्भ तुम्हाला सांगतो, मॉमला सोसायटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार 2007 यामध्ये ते जजमेंटमध्ये स्पष्ट कोर्टाचं मत आहे. आता सामायिक आणि राखीव सेवा सुविधा, आता आपण म्हणत नाही का अम्युनिटीज, सगळ्यात महत्वाचा विषय की अपार्टमेंटमध्ये सहजासहजी दाखवले मोठे मोठे बोर्ड वगैरे दाखवलेले असतात, आमच्याकडे ह्या अम्युनिटीज आहे त्या अम्युनिटीज आहे. आता त्यातले पोल कोण ज्या वेळेला ताब्यात येते त्या वेळेला होते, परंतु अम्युनिटीज म्हणजे सामायिक जे कॉमन जे अम्युनिटीज असतात त्यामुळे त्या सगळ्या डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये त्याचा उल्लेख असतो. कोणाला काय, कोणाला किती, कोणाचं पार्किंग किती, पार्किंगचा एरिया किती, गच्ची कशी आहे, गच्चीचा रस्ता कसा आहे. उदाहरणार्थ एखाद्या अपार्टमेंटसाठीच याय जायचा रस्ता, गच्ची ते राखून ठेवता येते. सोसायटीमध्ये तसा फरक करता येत नाही. सर्व सभासदांना समान हक्काने सोयी सुविधा वापरता येतात. अपार्टमेंटमध्ये तसं म्हणजे पर्टिक्युलर राखीव ठेवता येतात की बा माझा 7वा मजला आहे, इकडचं गेट हे फक्त माझं आहे, तसं आहे, असं हे डेट ऑफ डिक्लेरेशन मध्ये नोंद असावी लागते त्याला. तर त्या उलट सोसायटीमध्ये तसं काही करता येत नाही. आता नॉमिनेशन आणि मतदान. नॉमिनेशन म्हणजे काही मालकी हक्क नाही हे लक्षात घ्यावे. अपार्टमेंट बाबतीत नॉमिनेशन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अपार्टमेंटचा मूळ मालक मयत झाल्यानंतर त्याच्या मृत्यूपत्राप्रमाणे किंवा वारसा हक्क कायद्याप्रमाणे मालकी हक्क तब्दील होतो. कशामध्ये? अपार्टमेंटमध्ये. सोसायटीमध्ये नॉमिनेशन करणं बंधनकारक असते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सोसायटीमध्ये एखादी एखादी घर वगैरे घेतलेलं असतात त्यामध्ये नॉमिनेशनचा उल्लेख असतो. म्हणजे तो व्यक्ती मयत झाला किंवा काय झाला त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली ते नॉमिनेट व्यक्तीचं नाव त्यावर चढलेल्या रेकॉर्डमध्ये लावण्याची जबाबदारी सोसायटीची असते. आणि मालकी हक्काबद्दलचे वाद जे नेहमी होत असते की कोर्टामधून ठरवून आणावे, हे करावे,
ते अपार्टमेंटसाठी ठरवायला लागतात. कारण अपार्टमेंटमध्ये जर समजा म्हणजे ती तरतूदच नाही, त्यामुळे ते तसे ते अपार्टमेंटसाठी तो फार गांभीर्याचा प्रश्न आहे. आता शेवटी परत आपल्याला एक हे बहुतांश वाद हे इगोमधूनच होतात. मग ते अपार्टमेंट असो किंवा सोसायटी असो, तिथे मध्यम वर्ग काढल्यास कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. म्हणजे मध्यवेळ जर मधला रस्ता काढला, या तुमचा अपार्टमेंटमध्ये राहत असो किंवा सोसायटीमध्ये राहत असो, जर आपण मध्यवेळ काढला तर कोर्टाच्या पायरी पर बऱ्याच लोकांचे काय गैरसमज यामुळे माझं तुझं या कारणामुळे वाद हे उद्भवतात आणि कटुता येते. चला तर माझ्या माहितीप्रमाणे आज मी अपार्टमेंट आणि सोसायटीमधील फरक माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढा स्पष्ट म्हणजे तुम्हाला सांगता आला त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले काही प्रश्न असतील तर कमेंट मला जरूर कळवा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दलचा व्हिडिओ टाकण्याचा किंवा तुमचा जो प्रश्न तो सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. चला.